मिलेट्स किंवा स्त्री अन्नामध्ये तंतुमय पदार्थाचं प्रमाण भरपूर असतं, ज्यामुळे घातक कोलेस्ट्रॉल कमी होतं, जे आपल्याला वेट लॉससाठी आवश्यक आहे. दुसरं असं फॉलिक ॲसिड भरपूर असतं मिलेट्समध्ये, की ज्यामुळं गर्भातल्या बाळाच्या वाढीसाठी आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आपल्याला मिलेट्सचा खूप फायदा होतो. तिसरं असं अमिनो ॲसिडचं प्रमाणसुद्धा भरपूर असतं, ज्यामुळं कर्करोगापासून आपण लांब राहू शकतो. मॅग्नेशियम या खनिजांनी समृद्ध असलेलं हे मिलेट्स मधुमेह असलेल्यांसाठी, शुगर असलेल्यांसाठी सुद्धा बेस्ट आहे. याशिवाय ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, ग्लुटेन फ्री आहे, अशा भरपूर जीवनसत्वांनी युक्त असलेल्या या मिलेट्सपासून बऱ्याचशा रेसिपी आपण याआधी बघितलेल्या आहेत. आज या ठिकाणी मिलेट्सपासून इडली, डोसा आणि आप्पे बनवायचे आहेत. तर या ठिकाणी इडली एकदम हलकी झालेली आहे, आप्पे एकदम स्पंजी झालेले आहेत, हे बघा जाळीदार झालेले आहेत. आणि डोसासुद्धा खूप छान झालेला आहे. तर एकाच पिठापासून हे तिन्ही पदार्थ बनवलेले आहेत. मिलेट्समध्ये मिक्स मिलेट्ससुद्धा घेऊ शकता, किंवा एखादं मिलेट्स आपल्याकडं असलं तर एखादंसुद्धा घेऊ शकता, दोनसुद्धा घेऊ शकता इडली डोसा बनवण्यासाठी. मिलेट्समध्ये बाजरा, चेना यालाच प्रोसो मिलेटसुद्धा म्हणतात, सानवा किंवा बार्नार्ड मिलेट, यानंतर कोडो मिलेट, कोद्रा, कुटकी, सावा म्हटलं जातं याला, राजगिरा किंवा अमरंत, ज्वारी, सोरगम, याशिवाय वरीचे तांदूळ, राळ्याचे तांदूळ किंवा नाचणी हे सगळं मिलेट्समध्ये येतं. या ठिकाणी मी सानवा घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा बाऊल आहे. तर एक बाऊल सानवा घेतलेला आहे इडली, डोसा आणि आप्पे बनवण्यासाठी. आणि याचा चौथा भाग उडदाची डाळ घ्यायची आहे. आपण नेहमी तांदूळ आणि उडीद डाळीची इडली किंवा डोसा बनवत असतो, तर हा डोसा, इडली किंवा आप्पे ग्लुटेन फ्री असणार आहे, ग्लायसेमिक इंडेक्स लो असणार आहे, त्यामुळं वजन कमी करण्यासाठी याचा फार उपयोग होणार आहे. एक छोटा चमचा मेथी दाणे घातलेत, भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे 5 ते 6 तास भरपूर पाणी घालून भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. एक मोठा चमचा पोहे घ्यायचे, कांदे पोहेसाठी जे आपण पोहे वापरतो तेच पोहे घेतलेत, भरपूर पाणी घालून 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे पोहे का वापरायचे तर एकतर इडली हलकी होते आणि आप्पे जे आहेत ते एकदम स्पंजी होतात, डोसेसुद्धा छान होतात. तर नेहमीचे आपण तांदूळ आणि डाळीची जे इडली आणि आप्पे बनवतो त्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालतं, छान होतात इडली किंवा आप्पे. हे मी पोहे अर्धा तास भिजत घालते आहे. सानवा आणि उडदाची डाळसुद्धा छान भिजून आली आहे, 6 तास भिजत घातले होते. हे आता मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे, एकदम बारीक असं बनवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप अशी आहे, कमीत कमी पाणी वापरायचं आहे. गरज वाटली तर नंतर पुन्हा आपण गरम पाणी घालू शकतो. तर हे छान असं बारीक झालेलं आहे. अशा पद्धतीनं सगळं बारीक करून घ्यायचं आहे. बारीक झाल्यानंतर पोहेसुद्धा अर्धा तास छान भिजलेत, हे सुद्धा पाण्यासहित घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे. हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालते आहे. या स्टेजला गरज वाटली तर गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी बिलकुल नाही वापरायचं आहे. फर्मेंटेशनसाठी गरम पाणीच घालायचं आहे. छान फर्मेंट झालेलं आहे तरीसुद्धा गरम पाणी घालायचं आहे, अजून छान फर्मेंट होतं. आता ओव्हरनाईट असंच ठेवून द्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ छान तयार झालेलं आहे इडली आणि डोशासाठी. हे बघा, मीठ ऑलरेडी घातलेलं आहे, इडलीच्या साच्याला तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता बॅटर घालून इडली वाफवून घ्यायचे आहेत. आणि इडली वाफवून तयार होईपर्यंत आपल्याला आप्पेचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. यातलंच थोडंसं पीठ घेते आहे आणि आता याच्यामध्ये तिखट, मीठ हवं तसं अजून घालायचं आहे. या ठिकाणी ओली मिरची घालते आहे.
जिरा, थोडीशी हिंग पावडर आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे. खूप छान चव येते. एक छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि चिमटभर सोडा घालायचा आहे. आप्पे एकदम जाळीदार होतात आणि पोहे घातल्यामुळं स्पंजीसुद्धा होतात. हे छान मिक्स करून आप्पे पात्रामध्ये घालून ते सुद्धा वाफवून घ्यायचं आहे. नेहमीचे जे आपण तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून इडली, आप्पे किंवा डोसे बनवत असतो त्याला कॅलरीज भरपूर असतात, पण याचा तृणधान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्याच्यामुळं वेट लॉससाठी बेस्ट आहे आणि ग्लुटेन फ्रीसुद्धा आहे. शुगर असलेल्यांसाठी बेस्ट आहे. तर आप्पेसुद्धा छान फुलून येतात. 5 ते 7 मिनटं ठेवते मी. हे बघा खूप छान झालेत. एकदम खरपूस असे भाजून आलेले आहेत. डाएटसाठी बनवत असाल तर तेलाचा वापर बिलकुल नाही करायचा आहे. असंच सुद्धा छान लागतात. आता डोशासाठी बनवत असताना थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि बॅटर थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. डोसेसुद्धा खूप छान होतात. पातळ हवा असेल तर पातळ डोसा बनवू शकता, कुरकुरीत होतो. आणि जाडसर हवा असेल तर स्पंजी होतो. जाड पीठ जरी घातलं तरी चालू शकतं. पोहे घातल्यामुळे ते स्पंजी होतं. पातळ बनवलं की ते कुरकुरीत होतं. हवं तसं बनवू शकता. या ठिकाणी सुद्धा डाएटसाठी बनवत असाल तर तेल किंवा लोणी नाही घातलं तरी चालतं. तर खूप छान असं भाजून आलेलं आहे. हा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. हे बघा किती कडक आहे. हे बघितल्यानंतर लक्षात येतं. डोसा तयार झालेला आहे. इडलीसुद्धा छान वाफवून आलेल्या आहेत. तृणधान्यापासून अशा रेसिपीज बनवून आपण लहानपणापासूनच मुलांना दिल्या तर त्यांच्या आरोग्याच्या समस्या होणार नाही आहेत. खूप छान इडली तयार झाली आहे. हे बघा. आणि आप्पेसुद्धा छान खरपूस भाजून आलेले आहेत. वरून कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून एकदम स्पंजी आहेत. जाळीदार आहेत. टेस्टीसुद्धा आहेत. टेस्टमध्ये कोणताही फरक जाणवत नाही आहे आपल्याला. मिलेट्सची माहिती मी बऱ्याचशा व्हिडिओमधून दिलेली आहे. याला श्रीधान्य असं सुद्धा म्हणतात, सुपरफूड असं सुद्धा म्हणतात. आणि हे का म्हणतात हे आपल्या लक्षात आलंच असेल. तर ह्याचे फायदे भरपूर आहेत. निरोगी राहण्यासाठी, शरीर सशक्त राहण्यासाठी आपल्याला मिलेट्सची खूप आवश्यकता आहे. तर नेहमी मिलेट्सचा वापर करा. आहारामध्ये मिलेट्सपासून रेसिपी बनवा. फ्रेश बनवा, फ्रेश खा आणि फ्रेश राहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डोसा किती कुरकुरीत झालेला आहे हे तुम्ही बघू शकता. हे बघा.